आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार नकोसे झाले आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण अहिल्यादेवींच्या जयंतीचं अजित पवारांना निमंत्रण देणार नाही अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे। महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण करण्यात आलं आहे। गोपीचंद पडळकर यांनी हा सरकारी कार्यक्रम नसल्याचा युक्तिवाद केला आहे, मात्र तरीही त्यांच्या या भूमिकेने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीनिमित्त तब्बल 50,000 धनगरी ढोल वाजवून अभिवादन करण्यात येणार आहे। पुण्यामध्ये मे महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम होणार आहे। अमित शहा यांनी या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केल्याचं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं। कोणाकोणाला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं हे त्यांनी सांगितलं, मात्र यात अजित पवारांचे नाव त्यांनी घेतलं नाही। याबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी आपण अजित पवारांना बोलावणार नसल्याचं स्पष्ट केलं। अमित शहाजी येणं आम्हाला अपेक्षित आहेत, तसंच देवाभाऊ आहेत, एकनाथ शिंदे यांना आम्ही निमंत्रण देणार आहे, चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत दादा यांनाही बोलावणार आहोत, सांस्कृतिक मंत्री महोदयांना आणि इतरांनाही बोलावणार आहे असं गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। अजित पवारांना बोलावलं नाही का असं विचारलं असता त्यांनी नाही असं उत्तर दिलं। यामागील कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की हा सरकारचा नाही तर धनगरांचा कार्यक्रम आहे, धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे, सरकारची कोणतीही मदत घेऊन आम्ही हा कार्यक्रम करत नाही, हा पूर्णपणे धनगर समाजाचा कार्यक्रम आहे, आम्ही एक रचनात्मक कार्यक्रम करत आहोत, ही किरकोळ बाब आहे, तुम्ही उगाच राजकीय प्रश्न विचारू नका असं म्हणत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।